सप्रेम नमस्कार. जय नारळी, जय विश्वकर्मा. आपला सेवक, समाजयात्री, संघर्षयात्री राजेश पंडित रेणापूरकर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अतिशय नम्रपणे साष्टांग प्रणाम. जय नारळी. गेली काही दिवस आपण एकमेकाला या अशा व्हिडिओच्या माध्यमातून भेटलेलो नाहीत. आपण दरवेळेस किंवा वेगळा विषय घेऊन आपण हा व्हिडिओ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. असाच एक विषय आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. लग्नाच्या योग्य असलेल्या मुलांचा जो विवाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि ज्यावेळेस आपण समाज मनाच्या जवळ जाऊन काही कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो, खाजगी व्यवसाय करणारी मुले असतील किंवा नोकरी करणारी मुले असतील, शासकीय सेवेत असलेली मुलं असतील, अशा मुलांचे वेगवेगळे ज्यावेळेस विषय समोर येतात, विवाहाच्या समस्या समोर येतात, विवाह जुळण्यास विलंब लागतो, तर का लागतो, कशामुळे लागतो, पालकाची नेमकी मर्जी कशी असते, पालकाचं मत काय, आईवडिलांचं अपेक्षा, मुलांची अपेक्षा, हे सर्व प्रश्न समोर येत आहेत. खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलांचा विषय यामध्ये फारच बिकट दिसून येत आहे. प्रत्येकाला आपला जावई मोठ्या शहरामध्ये असला पाहिजे, इंजिनियर असला पाहिजे, चांगल्या हुद्द्यावर असला पाहिजे, चांगल्या पगारीचा जावई आपल्याला असला पाहिजे, ही जी भावना समाज मनामध्ये किंवा त्या पालकांच्या मनामध्ये आज घर करून बसलेली आहे किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा त्यांच्या वाढलेल्या आहेत, त्या अपेक्षेमुळं खरोखरच काही योग्य वयात या मुलांचे विवाह होणं गरजेचं असते, ते देखील त्या अपेक्षेच्या ओझ्यामुळे होत नाहीत, हेही चिन्ह दिसत आहे. अशातून ज्यावेळेस समाज मनाचा ग्रामीण भागामध्ये कानोसा घेत असताना, समाज मनाचं मत जाणून घेत असताना पालक आणि विवाह योग्य असलेले जे वधूवर असतात त्यांच्याशी ज्यावेळेस आपण संवाद साधतो, त्यावेळेस असं लक्षात येतं, मुलगी कमी शिकलेली असली तरी चालेल, पण त्या मुलीला पालकाच्या मते आपला जावई अतिशय उच्च पदस्थ, चांगल्या कंपनीत, चांगल्या नोकरीचा, चांगल्या पगारीचा, छोटंसं कुटुंब असलेलं पाहिजे असतं. हे अपेक्षा ज्यावेळेस आपल्याला ऐकायला मिळतात, ज्यावेळेस एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून समाज मनाच्या जवळ जाऊन त्यांच्याशी हेतू साध्य करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला जातो, त्यांचं मत जाणून घ्यावं असं वाटतं. तर असं वाटतं की खरोखरच जो पाठीमागचे दिवस होते ते दिवस आता राहिलेले नाहीत. मुलीचे आईवडील, पालक, नातेवाईक पूर्वी मुलाच्या घरी अगदी मान सन्मानाने त्या ठिकाणी दशम्या वगैरे घेऊन जायचे, एकमेकाला कळवून एक सन्मानपूर्वक त्या ठिकाणी येणं जाणं व्हायचं, ते आता राहिलेलं नाही. मुलाच्या पालकांना आता मुलीचा शोध घेत घेत मुलीच्या घरापर्यंत पोहोचावं लागतं, आपल्या मुलाचा बायोडाटा तिथपर्यंत पोच करावा लागतो, आपला मुलगा नेमका काय करतोय, त्याची मासिक महिन्याला कमाई किती हे सांगावं लागतं. खाजगी व्यवसाय करत असतात तर महिन्याला तो किती कमवतो हा देखील विषय त्या मुलीच्या घरी जाऊन मुलीच्या संबंधित पालकांना सांगणं हे कितीतरी गरजेचं आहे. ते करावंच लागतं, ते करत आहेतच. मला एक सांगायचं, खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलांचं भवितव्य एवढं अंधारमय काय झालं, हा विषय आपण हाताळत असताना मला सुज्ञ पालकांना एकच सांगायचं, खाजगी व्यवसाय करून आपण मुलींना इंजिनियर, डॉक्टर केलेलं असतं, मग त्याच पालकाला असं का वाटत नाही की आपला मुलगा एक खाजगी व्यवसायामध्ये आणि एक नोकरदार आहे, पण ते आपल्या खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलाला कुणी मुली देईल का? फक्त नोकरदाराला मुली देण्याचा विचार
मुलीचे पालक करतात, पण तुमच्या खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलाला सहजरित्या कोणता पालक का तयार होत नाही हा विषय तुमच्यासाठी महत्त्वाचा वाटत नाही का? अहो, नोकरदाराचं लग्न सहजासहजी होईल हो, तर तुमच्या खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलांचं काय? तुम्हाला 2 मुलं आहेत, एक नोकरदार आणि खाजगी व्यवसाय करणारे. मग नोकरदाराचं लग्न सहजासहजी होतं, अनेक मुलीचे पालक तुमच्यापर्यंत येतात आणि धूमधडाक्यात ते लग्नही होतं. पण तुमची परंपरा तुमच्या व्यवसायाची परंपरा पुढं चालवणाऱ्या तुमच्याच मुलाचं लग्न जमण्यास अडथळा काय येतो? काही पालकांनी हा विचार करणं गरजेचं आहे. ज्या खाजगी व्यवसाय करून आपण आपली मुलं चांगल्या हुद्द्यावर पाठवली, चांगल्या नोकरीला लावले, त्याच खाजगी व्यवसाय करणाऱ्याच्या मुलाच्या बाबतीत देखील आपण पालक या नात्याने, एक वडीलकीच्या नात्याने आपण सर्वांनी त्यांच्या खाजगी व्यवसाय करणाऱ्याचा मुलाचा सन्मान करा. त्यांना देखील एक मन आहे, त्यांच्याकडे देखील जगण्याची कला आहे. ते देखील बसून नाहीत, ते देखील काहीतरी उद्योगधंदा करतात. आपल्या उपजीविकेचं साधन, आपलं कुटुंब चालवण्याचं साधन त्यांच्याकडे असतं. तेही चांगल्या पद्धतीनं, चांगल्या संस्कारामध्ये आपला प्रपंच पुढे नेऊ शकतात. आपल्या बायकोला, आपल्या कुटुंबाला पुढं घेऊन जाऊ शकतात. चांगल्या पद्धतीनं घर चालवू शकतात. अशा संस्कारक्षम मुलांना मुलीच्या पालकांनी मुली देऊन त्यांना देखील जावई म्हणून त्यांचा स्वीकार करणं गरजेचं आहे. ते आपण करावं. एक मी सामाजिक भावनेतून व्यक्त होतोय. मुलीचे वडील होणं आता सोपं झालेलं असलं तरी मुलाचे वडील होणं जरी काही वेळेस कठीण वाटत असेल मुलांसाठी, ज्यावेळेस विवाहाच्या समस्या निर्माण होतात, सहसा मुलांना मुलगी देण्यास मुलीचे पालक तयार होत नाहीत, सहसा हो म्हणत नाहीत किंवा एकमेकांकडे येणं जाणं देखील होत नाही. मुलगी आहे हे सांगत नाहीत. मुली असून देखील फक्त आणि फक्त मोठ्या शहरामध्ये राहणाऱ्या गडगंज अशा संपत्तीवाल्याला, गडगंज अशा 2 मजली 4 मजली घर असणाऱ्या, 4 व्हीलर गाड्या असणाऱ्या मुलांचाच फक्त जावई म्हणून स्वीकार करतात. त्या गोष्टीचा देखील आम्हाला अभिमान आहे. परंतु आपण ज्या व्यवसायातून पुढे जातो, जो पारंपरिक आपला पिढीजात व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी जो तुमचाच पुत्र, तुमचाच मुलगा, त्याच मुलीचा भाऊ जर तो व्यवसाय सांभाळत असताना तो खाजगी व्यवसाय म्हणून त्याच्या व्यवसायाकडे पाहिलं जात असेल आणि त्याचा विवाह होत नसेल, तर समाजातील सुज्ञ अशा समाज बांधवांनी, माता भगिनींनी, मुलींच्या पालकांनी, आईवडिलांनी अशा खाजगी व्यवसाय करणाऱ्या देखील मुलाचा सन्मानपूर्वक त्यांच्या विचार करावा, त्यांच्या वर्तणुकीचा विचार करावा, त्यांच्या संस्काराचा विचार करावा, त्यांच्या कुटुंबाचा विचार करावा. त्यांच्या घरातील जे संस्कार असतील, ते कुटुंब आहे चांगल्या पद्धतीनं बाहेरून येणाऱ्या मुलीला आपल्या मुलीसारखं सून म्हणून न वागवता आपल्या मुलीसारखं जर त्या ठिकाणी प्रेम देणार असतील, तर त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा, त्या मुलाचा विचार करून त्याला देखील सन्मानपूर्वक जावई म्हणून त्याचा स्वीकार करणं, अशाही कुटुंबाच्या पाठीशी आपण सन्मानपूर्वक नात्याने एकत्र राहणं हा खरोखरच एक महत्त्वाचा विषय आहे. मी परवा मेच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शोध समाजमानाचा संपर्क अभियान माझ्या काही सहकार्याच्या सुट्टीला सहकार्यासोबत घेऊन राबवलं. ग्रामीण भागामध्ये बसेस किंवा कुठल्याही वाहनाची सुविधा नसल्यामुळं मी जवळपास 500 ते 700 किलोमीटर मोटरसायकलवर जिथं जिथं आपल्याला शक्य होईल जाता येईल, आपलं घर असेल, सोना समाज असेल, विश्वकर्मा समाज असेल, त्या ठिकाणी आपल्याला जाऊन त्या ठिकाणी मुलामुलींचा शोध, विवाहयोग्य अशा मुलामुलींचा शोध घेऊन त्या पालकाशी संवाद साधणं असेल, हा एक संपर्क अभियान मी राबवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच गोष्टी आढळून आल्या, बऱ्याच गोष्टी अनुभवास मिळाल्या. पालकाचं मत, त्या आईवडिलाचं मत, मुलामुलींचं मत हे देखील आपल्याला समजून घेता आलं. निश्चित मी आईवडिलांचं, मुलींच्या आईवडिलांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा पण देतो. त्यांना जे वाटतं ते त्यांच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे, त्याबद्दल कोणाचंही दोमत नाही. परंतु प्रत्येक ठिकाणीच आपल्याला प्रत्येक वेळी
प्रत्येक क्षणाला नोकरदाराचीच यादी आपल्याला समोर येईल. नोकरदारासमोर त्यांचाच आपण जावई म्हणून स्वीकार करणं हे पालकाच्या दृष्टीनं जरी योग्य असलं तरी आपण खाजगी व्यवसाय करणारी आपली समाज बांधव यांच्यासाठी आपण काय करणार हा देखील मुद्दा मी यावेळेस समाज म्हणून, समाज बांधव म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझ्या मायबाप समाज बांधव माता बहिणी यांना एक कळकळीची विनंती की खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी देखील आपण त्याला शोभेल, त्याला अनुरूप असेल अशा मुलींचा शोध किंवा त्यांच्याशी एक योग्य जोडी निवडून त्यांचं योग्य जोडीदार त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मिळवून द्यावा आणि आपण देखील त्यामध्ये आपला खरीचा वाटा समजून सांगण्यासाठी आपला वेळ निश्चित त्यांना द्यावं. आपण अशाही मुलांचा समाजामध्ये सन्मानपूर्वक त्यांचा योग्य जोडीदार त्यांना मिळवून त्यांना सन्मान मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहावेत. पालकांचे जे अपेक्षेचे ओझे ते आता ओझे थोडेसे कमी करा. आपला मुलगा कर्तबगार आहे, आपली होणारी सून गुणवान आहे, लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या कुटुंबात ते पदार्पण करणार आहे, एवढं जर लक्षात घेऊन कसल्याही प्रकारच्या अपेक्षा न करता आपण खऱ्या अर्थानं समाज मनाचा आदर करून सामाजिक जाणीवेतून पोटतिडकीनं सांगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या शब्दाला कुठंतरी त्या शब्दाचा मान ठेवून पालकांनी अपेक्षाचे ओझे कमी करावे, अपेक्षा कमी बाळगाव्यात. अपेक्षा बाळगताना निश्चितच आपली मुलगी सुखरूप राहील या बाबतीत मात्र आपण निश्चितच अपेक्षा व्यक्त कराव्यात. आपली मुलगी सुखरूप राहायला पाहिजेत, आपला जावई मुलीला अगदी आनंदाने त्या मुलीला नांदवलं पाहिजे, पुढं नेलं पाहिजे. त्या कुटुंबाच्या सोबतीनं एकत्रित कुटुंब म्हणून आपण आपली मुलगी आपला जावई राहायला पाहिजेत हा विचार आणि ही तुमची इच्छा देखील प्रबळ असली पाहिजेत. एकत्रित कुटुंब व्यवस्था याच्या पलीकडे वेगळा आनंद नाही. जे विभक्त राहून संसार करू इच्छितात, आईवडिलापासून वेगळे राहणारे मुलं असतात, ते असेच वेगळेच राहू शकतात. एकत्रित त्यांना राहण्याला पुन्हा अडचण वाटते, एकत्रित येणं कठीण वाटतं. नोकरीच्या निमित्ताने जे वेगळे राहतात, निश्चितच आईवडिलापासून दूर राहणाऱ्या त्या मुलांना आपली माणसं, आपल्या नात्यातील माणसं, रक्तातील माणसं यांच्याशी संवाद नसल्यामुळं ते खरोखरच त्यांच्यासोबत ते मिळून मिसळून राहणं त्यांना कठीण वाटतं, नकोसं वाटतं. यासाठी ते देखील संस्कार देणं मुलाच्या पालकांना सांगणं माझं गरजेचं आहे. मुलं असतील, मुली असतील, आपण संस्कारक्षम्य हिंदू संस्कृतीमध्ये वाढत असताना ज्या भावनेतून आपण कार्यरत आहोत, ज्या भावनेतून समाज मनाच्या जवळ जातो, ज्या भावनेने आपण समाजाला जोडण्याचा प्रयत्न करतो, ज्या भावनेने एक दुसऱ्याला जोडून सामाजिक जाणीवेने आपण कुटुंब व्यवस्था, एक समाज म्हणून आपण एक कुटुंब, समाजाला कुटुंब समजतो. समाज हा परिवार आहे. अशा आपण परिवारात जन्म घेतलेला आहे, ज्या ठिकाणी प्रभू विश्वकर्मा भगवान यांचा आशीर्वाद आहे, ज्या ठिकाणी श्री संत शिरोमणी नारायण महाराज यांचा पाठीशी आशीर्वाद आहे. अशा कुळामध्ये आपण असून देखील प्रभू विश्वकर्मा भगवान विश्वाचा रचिता, जगाचा इंजिनियर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ज्या विश्वकर्मा समाजाचे आपण पुत्र आहोत, ज्या विश्वकर्माचे आपण वंशज आहोत, विविध जाती धर्मात ज्या गोष्टी घडत नाही तिथं आपल्या इथं घडतात. ज्या ठिकाणी कलेला फार महत्त्व आहे, विश्वकर्मा समाजाची जी वंशज आहेत प्रत्येकजण वेगवेगळ्या कलेत पारंगत आहे. कलेत पारंगत असल्यामुळे प्रत्येक आपला मुलगा असेल, मुलगी असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात कलेशी संबंधित आहे हे सांगणं गरजेचं आहे. जो पिढीजात पारंपरिक व्यवसाय आहे तो त्या व्यवसायाला पुढे नेण्यासाठी, वडिलोपार्जित व्यवसायाला पुढे नेण्यासाठी ज्या पिढीजात आलेले जे व्यवसाय आहे ते
डब घाईस आलेले आहेत. अशा व्यवसायाला जीवन ठेवण्याचं काम आजची पिढी जर करत असेल तर त्या पिढीचा का विचार करू नये? मग त्यांचे विवाह होण्यासच अडथळा निर्माण होतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेला जो व्यवसाय होता, आपली त्यातील काही मुलं आज नोकरी धंद्यामध्ये आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आज कार्यरत झालेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात ते नावलौकिक मिळवत आहेत. निश्चित त्यांनी नावलौकिक मिळवला पाहिजे, पण आपलं जे मूळ आहे, ते पारंपरिक व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला सांभाळणाऱ्या त्या मुलांना आपण दुय्यम दर्जा का देता? त्यांचे विवाह जुळण्यास का अडथळे येतात? त्यांचे लग्न खाजगी व्यवसाय करतो मुलगा करतो म्हणून का होत नाहीत? मग पालकांनी का पुढाकार घेऊ नये? पालकांनी का अपेक्षा आपल्या कमी करू नये? हा देखील महत्त्वाचा विषय आहे. आपण ज्या वेळेस पालक म्हणून आपण ज्या अपेक्षेचे ओझे समोर लागतात, त्यावेळी आपण खरोखरच कुठंतरी आपण सामाजिक जाणीवेपासून भरकटलोत की का, हा विषय देखील येतो. माझी मायबाप समाज बांधवांना कळकळीची विनंती, खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी आपण त्याचे पालक म्हणून पुढे या, त्यांचा विचार करा. खाजगी व्यवसाय करतो म्हणजे काही चूक करत नाहीत. खाजगी व्यवसाय करणाराही त्याचा संसार नीटनेटकेपणानुसार आईवडिलाला सांभाळू शकतो, आपला कुटुंब सांभाळू शकतो, चांगल्या संस्कारानं पुढे जाऊ शकतो, समाजामध्ये एक मोठं स्थान निर्माण करू शकतो. खाजगी व्यवसाय करणं गुन्हा नाही, हे पहिल्यांदा लक्षात आहे. ही गोष्ट जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. समाजातील ज्या अनिष्ट परंपरा त्या संपणार नाही. रीतिरिवाज, रूढी परंपरा ज्या पद्धतीने आपल्याला पुढे न्यायच्या असतात, त्याच पद्धतीने पाठीमागचा जो आपला पूर्वजांचा व्यवसाय देखील पुढे न्यायचा असतो, त्या व्यवसायाला पुढे नेणाऱ्याला देखील आपल्याला पुढे न्यायचं आहे. आपण वडीलकीच्या नात्याने आपण सर्वांनी त्या खाजगी व्यवसाय करणं, कुठलंही क्षेत्र असो, खाजगी व्यवसाय क्षेत्र करणं तो फुकटचं काम करत नाही. त्या 4 पैसे त्या मोबदल्यात मिळतात, त्याचं कुटुंब चालतं, त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर भागतो. मग अशा मुलांच्या पाठीशी मग आपण पाठीशी का राहू नये? ओझे अपेक्षेचे मुलींपेक्षा पालकाच्या अधिकचे दिसून येत आहेत. ज्यावेळेस जाणून आपल्याला बाहेर प्रवासादरम्यान, समाज संपर्क अभियानाच्या दरम्यान आपल्याला ज्यावेळेस समाज मनापर्यंत जाण्याचा योग येतो, समाजाशी संवाद साधण्याचा योग येतो, त्यावेळेस आपण ज्यावेळेस समाजाशी संवाद साधतो त्यावेळेस खरोखरच मुलींपेक्षा आईवडिलांचं मला नेमकं अशीच पाहिजे, तशीच पाहिजे, तसा पाहुणा पाहिजे, असा पाहिजे, हे जे पालक असं म्हणत असतात. अरे तिचा योग्य जोडीदार, अरे त्याची योग्य जोडीदारी त्याला मिळू द्या. चांगला व्यवसाय करणारे, चांगले आपले पिढीजात व्यवसाय करणारी मुलं देखील आज आपले पारंपरिक पद्धतीने आपले व्यवसाय करत आहेत. चांगल्या पद्धतीने ग्राहक टिकून आहेत, चांगल्या पद्धतीने तिथंही ते पैसा कमवतात. त्या तशा मुलांची अवहेलना होऊ नये ही कळकळीची विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ केला जात आहे. माझ्या मायबाप समाज बांधवांना पुन्हा एकदा विनंती करतोय, वेगवेगळ्या ठिकाणी वधूवर परिचय मेळावे होतात, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त 75% नोकरदार, इंजिनियर, डॉक्टर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकरदारच अशाच मुलांच्या बाबतीत तिथं विचारणा केली जाते. अशाच मुलांसाठी मुलींचे पालक त्या ठिकाणी जातात, असं चित्र होऊ देऊ नका. खाजगी व्यवसाय करणाऱ्याही मुलांसाठी असे वधूवर परिचय मेळावे असतात, होतात, होत राहतील. हा विश्वास प्रत्येक वधूवर परिचय मेळाव्याच्या आयोजकांनी दिला पाहिजेत. हा मेळावा केवळ आणि केवळ खाजगी व्यवसाय करणाऱ्यासाठी नाही, तर कुठल्याही सरकारी नोकरदारासाठी नाही, कंपनीमध्ये काम करण्यासाठी नाही, डॉक्टर इंजिनिअरसाठी नाही, सर्वांसाठी असा वधूवर परिचय मेळावा आहे आणि तो होतो आणि होत राहणार. हा विश्वास प्रत्येक ठिकाणच्या संस्था आणि तेथील वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजक यांनी असा चांगला विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार समाज मनापर्यंत पोहोचून अशा मेळाव्यातून सर्वांसाठी मेळावा आहे. आपण सर्वजण तिथं यावं, आपल्याला हवा तसा योग्य जोडीदार आपण तिथं मिळवावा आणि मिळेल हा विश्वास प्रत्येक आयोजकाने दिला पाहिजेत. मेळावा ठराविक वर्गासाठी नाही असा देखील आपण सर्वांनी मेळावा आयोजकांनी त्या ठिकाणी तसं वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम तो सांगितला पाहिजे, तरच समाजामध्ये प्रबोधन होईल.
काही ठिकाणी मेळाव्याला जात असताना त्या ठिकाणी आपल्याला खरोखरच खाजगी व्यवसाय करणारा आपला मुलगा आहे तिथं त्याला मुलगी मिळेल का, हा जी भीती आहे मनामध्ये ती भीती आता दूर करणं हे समाज बांधव म्हणून, समाजाचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून, समाजामध्ये सक्रियतेने काम करणारी जी समाज मंडळी आहे, सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे सामाजिक बांधव आहेत, ते तत्परतेने समाज मनाच्या जवळ जातात, समाजाचं मन जाणून घेतात, समाजाचं मत त्याचं परिवर्तन करून हा मेळावा असे मेळावे आणि इथं आलेल्या सर्वच क्षेत्रातील विवाहयोग्य वधूवरांना इथं न्याय मिळेल. तिथं देखील सर्व क्षेत्रातील मुलामुलींचे लग्न जुळून येतील असं वाटणं, असं वातावरण तयार करणं आता अतिशय गरजेचं आहे. असो, खाजगी व्यवसाय करणारी मुलं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली विवाहयोग्य मुले या दोघांची विवाह जुळले जावेत. मुलीलाही चांगले स्थळ मिळो, मुलीच्या पालकालाही देखील जीवनामध्ये त्यांच्या आनंद निर्माण व्हावा, त्यांच्या मुलींच्या अपेक्षेप्रमाणे, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि थोडंसं समाज मनाच्या अपेक्षेप्रमाणे आपण सर्वांनी मिळून संमिश्र असं सामाजिक जाणीवतून समाजाला उपयुक्त असलेलं जर कार्य केलं तर निश्चितच समाजामध्ये परिवर्तन होईल, समाजाची उन्नती आणि उत्कर्ष होईल. समाजामध्ये एक पारंपरिक पिढीचं जात आपला व्यवसाय सांभाळणारे मुलं देखील त्यांचे लग्न होतील, त्यांना त्यांचे लग्न व्हावं असं प्रत्येकाला वाटो. प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा. प्रत्येक पालकांनी आपलाच कोणीतरी खाजगी व्यवसाय करणारा समाज बांधव आहे, त्यासाठीही आपण योग्य अशी त्याला देखील वधू मिळाली पाहिजेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला जर कुठं वेळ देता आलं, काही समजून सांगता आलं तर मुलींच्या पालकाला समजून सांगून त्याच्या व्यवसायाची माहिती देऊन, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या व्यक्तिशा राहण्याची, त्याच्या गुणाची पारख आपण मुलीच्या पालकाला सांगितल्यानंतर त्याच्या गुणाचं वर्णन व्यवस्थितपणे सांगितल्यानंतर सत्य परिस्थिती असेल तरच सांगा. खोट्याचं अनुकरण आपण करायचं नाही, इतरांना खोट्याच्या बाबतीत सांगणं देखील गरजेचं नाही. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या सत्य गोष्टी वाजवून सांगण्यासाठी कुठेही मागे पडू नका, हीच एक विनंती आहे. खरं सांगणं सुरुवातीला ती पचत नाही, पण ते कालांतराने सत्य होतं, सत्य आहे. आणि जे काही सांगितलं होतं ते सत्यच निघालं हे ज्यावेळेस पालकांच्या लक्षात येतं आहे, त्यावेळेस समोरची व्यक्ती, समोरचा सामाजिक कार्यकर्ता असेल, वधूवर सूचक असेल किंवा समाजातील एक कार्यरत सामाजिक उच्च स्तराचा नेता असेल, यांच्या माध्यमातून दिलेला विश्वास सार्थक ठरो. आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या सर्वच गोष्टीसाठी शुभेच्छा देतो. समाज म्हणून समाजाच्या जवळ राहा. मी समाजाचा, समाज माझा ही संकल्पना मनामध्ये रुजल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. काळे दगडावरची पांढरी रेघ, जिसकी संख्या भारी उसकी सत्ता में भागीदारी. ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये गणित चालतं त्याच पद्धतीमध्ये आपण देखील आता संघटित होणं गरजेचं आहे. जोपर्यंत संघटित होणार नाही त्यावेळेस समाजातील समस्या काढणार नाही. तुम्हाला समजून घेणारे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे येणार नाहीत. तुम्ही एकसंघ व्हा, एकत्रित व्हा, ही कळकळीची विनंती करतो. सामाजिक विषय तर अनेक आहेत, वेगवेगळ्या विषयावर आपण संघटनात्मक विषयावर देखील आता पुढचा व्हिडिओ आपण करणारच आहोत. पण आजचा विषय होता खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या विवाह समस्या का निर्माण होतात, त्यांचे लग्न का लवकर जुळले जात नाही, त्यांना मुली का मिळत नाहीत, या विषयावर आपण उहापोह केलेलंच आहे. पालकांना कळकळीची विनंती आहे, जिथे योग्य वाटेल, तुमच्या मनाला पटेल अशा ठिकाणी आपली पोटची पोर देऊन खाजगी व्यवसाय करणाऱ्या मुलाला देखील आपण त्यांचा जावई म्हणून स्वीकार कराल हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या मनामध्ये ज्या अपेक्षेची गाठ निर्माण झाली त्या गाठीला बाहेर काढून टाका. अपेक्षा एवढीच करा, आपली सून चांगल्या संस्काराची, आपला जावई चांगल्या संस्काराचे मिळालं पाहिजे. दोन्हीकडे कुटुंब हे एकमेकाला विचारणारे, एकमेकाचा सन्मान करणारे असावेत, हेच शेवटी महत्त्वाचं आहे. कुणाची काही ते कुणाच्या प्रॉपर्टीशी आपल्याला देणं घेणं नाही. एकमेकाच्या संस्काराची, एकमेकाच्या स्वभावाचं आणि चांगल्या गुणाचं देणं घेणं असतं.
आणि तेच समाजामध्ये टिकतं. एवढंच या निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला सेवक समाजयात्री संघर्षातील राजेश पंडित रेणापूरकर. पुन्हा नव्या व्हिडिओसहित आपण वेगवेगळ्या भागामध्ये आपण एका वेगळ्या विषयावर आपण नंतर व्हिडिओ करणारच आहोत. या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा, या चॅनलला सबस्क्राईब करा, या चॅनलला लाईक करा आणि खऱ्या अर्थानं समाज मनाच्या जवळ सामाजिक हितोनं कार्य करणाऱ्या समाजकर्त्याला, तो कोणीही असेल, तो करीत असलेल्या सामाजिक जो उपक्रम असतो त्याला साथ द्या, त्यांच्यासोबत राहा. सामाजिक संघटन उभा करत असताना संघटन हे समाजासाठीच उभारलं जात आहे आणि सर्वांच्या साथीनं उभा जे संघटन असतं ते सर्वांचंच असतं, हे लक्षात घ्या. निश्चितच आपल्याही भागात मी येण्याचा प्रयत्न करेल, आपल्याही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. आपल्या भागात येत असताना एक आपल्यातील एक समाज बांधव या नात्याने, एक सामाजिक कार्यकर्ते या नात्यानं मी येणार आहे. निश्चितच ज्या ज्या भागामध्ये जाईल त्या त्या भागातला मी निश्चितच त्या ठिकाणच्या बांधवांच्या छोट्याशा मुलाखती असतील, त्यांची सामाजिक भावना असेल, माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. माझं समाजयात्री हेही चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडं आपल्यासमोर आपल्या निदर्शनास आपल्याला ऐकवाच मिळावं यासाठी समाजयात्री या यूट्यूब चॅनलवर निश्चितच हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. समाजयात्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला सहकार्य करा. असेच व्हिडिओ करण्यासाठी साथ द्या. धन्यवाद.